सरला हिराणी तारा ग घाट भरभर चढू ग सरला हिराणी तारा ग घाट भरभर चढू ग हिराणी तारा ग चला हिराणी तारा ग घाट भरभर चढू ग चला हिराणी तारा ग घाट भरभर चढू ग हिराणी तारा ग घाट भरभर चढू ग चला हिराणी तारा ग घाट भरभर चढू ग हिराणी तारा ग चला हिराणी तारा ग घाट भरभर चढू ग चला हिराणी तारा ग घाट भरभर चढू ग हिराणी तारा ग घाट भरभर चढू ग चला हिराणी तारा ग घाट भरभर चढू ग हे पहा प्रतीक दादा चव्हाण यांच्याकडून एक फरमाईश आलेली आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की आता झालेलं गीत पुन्हा एकदा गायचं आहे आणि ते हे शाहीर संकेत गोपाळ स्टेजवर येऊन गायचं आहे। 201 रुपये दिले संकेत दादा त्यांची फरमाईश पूर्ण करायची आहे। त्याचप्रमाणे मायबाप रसिक हो 5331 गाडी नंबर 5331 रस्त्यावरती उभी आहे। दुसऱ्या गाड्यांना अडथळा निर्माण होत आहे। या गाड्यामुळे कृपा करा आणि ती गाडी बाजूला घ्या। धन्यवाद। Yeah.
चला हिराणी तारा ग चला हिराणी तारा ग घाट भरभर चढू 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 ग चंद्रा अगे चंद्रा काका म्हटलं राधाबाई अगं विसरलीस का ग विसरले आणि मी एवढे बरे मी काय विसरले अगं आजवार बुधवार मथुरेचा बाजार आपण साऱ्या पोरी पोरी मिळून मथुरेच्या बाजारी जायचं बघ अगं पोरीनो आपण बाजार जायचं म्हणतोय खरं पण तो नंदाचा काना दहा दिवसाची नासाडी करतो त्याचं तरी काय चंद्रा हिरा बोलते ते पण अगदी खरंच आहे बघ राधे ते अगदी खरं आहे परंतु ते गोकुळचे कार्टे आपले दहीदोहाची नासाडी करतातच पण त्या मथुरेला जायची सुद्धा वाट नाही माहिती मग करायचं तरी काय राधे त्या वरच्या लिस्टला मावशीला हाक मार पाहू मारत्या मावशी अगे मावशी काग म्हटलं राधे आम्ही साऱ्या पोरी पोरी मिळून मथुरेच्या बाजरी चाललोय बघ तू येतेस ना ग बाजारे जात आहे होय 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 आले ग आले राधाबाई करीते मी घाई अग राधाबाई करीते घाई गये ते मी भरभर अग राधाबाई करीते घाई गये ते मी भरभर राधे तुझी ही वाट पडत काळी झाली गडबड राधे तुझी ही वाट पडत काळी झाली गडबड अग राधाबाई करीते मी घाई अग राधाबाई करीते घाई येते मी बरोबर अग राधाबाई करीते घाई येते मी बरोबर अग राधाबाई करीते घाई येते मी बरोबर काय राजेचा घुमाचा ताराची कहाणी इसाराची बाई दूध मागत बसतोय धनी इसाराची बाई दूध मागत बसतोय धनी इसाराची बाई दूध मागत बसतोय धनी काय राजेचा घुमाचा ताराची कहाणी इसाराची बाई दूध मागत बसतोय धनी इसाराची बाई दूध मागत बसतोय धनी इसाराची बाई दूध मागत बसतोय धनी याची भूक काही नाही सहन होईना याची भूक काही नाही सहन होईना तुली पाचीची गडबड याची भूक काही नाही सहन होईना तुली पाचीची गडबड अग राधाबाई करीते मी घाई अग राधाबाई करीते घाई अग राधाबाई करीते घाई येते मी बरोबर अग राधाबाई करीते घाई येते मी बरोबर अग राधाबाई करीते घाई येते मी बरोबर
या पोरीने कशाला बरी हाक मारली? राधा, अगं हे राधा. काय ग म्हटलं मावशी? अगं एवढ्या घाई गडबडाचे बोलवण्याचे कारण तरी कोणते? अगं आम्ही साऱ्या पोरी पोरी मिळून मथुरेच्या बाजारी चाललो बघ. अगं बाजारी जायचं घर, घेतलं काय नेसलं काय सांगितलं पाहिजे बघ. मावशी ते सांगितलंच पाहिजे. हो तर, नाहीतर आपल्या मालाची विक्री कशी काय होणार? माहित तर मी घेतलंय दूध, नेसलं बघ साधा सूत. मग चला तर बाजारला. हे पहा, एक पुण्यस्मरण, एक आठवण. कैलासवासी सुनील शंकर साळवी उर्फ गोट्या. कैलासवासी स्वर्गीय सुनील शंकर साळवी उर्फ गोट्या यांच्या स्मरणार्थ 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे मावशी ज्यांचा आज खरोखरच अभिष्ट चिंतन सोहळा मोठ्या थाटामाटात संपन्न झालेला आहे असे आमचे नाना रमाकांत विष्णू साळवी यांचं नाव घ्यायचंय. मावशी सुंदर असं नाव घ्यायचंय. शंकराच्या पिंडीवर बेल घालते वाकून, शंकराच्या पिंडीवर बेल घालते वाकून, रमारावांचे नाव घेते अखंड रसिक जनांचा मान राखून. त्याचप्रमाणे मावशी सुभाष रघुनाथ साळवी यांचंही नाव घ्यायचंय. सुंदर असं नाव घ्यायचंय मावशी. जेजुरीचा खंडोबा तुळजापूरची भवानी, जेजुरीचा खंडोबा तुळजापूरची भवानी. सुभाषरावांचे नाव घेते मी आहे त्यांची अर्धांगी. त्याचप्रमाणे मावशी कामगार नेते भालचंद्र आत्माराम साळवी. मावशी कामगार नेते भालचंद्र आत्माराम साळवी यांचंही नाव घ्यायचंय. सुंदर असं नाव घ्यायचंय मावशी. भालचंद्र. कपाली लावली टिकली चंद्रगोल, कपाली लावली टिकली चंद्रगोल, भालचंद्ररावांसारखे पती मिळायला भाग्य लागतात हो. या सर्व वक्ती श्रीदेवी सोळजाई नाट्य नमन मंडळ देऊळ कोलेवाडी शतशारुणी आहोत. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. गोरसाचे माठ भरा चला हिराणी रातारा दही दुधाची विक्री ग करण्या जाऊ बाजारा गोरसाचे माठ भरा चला हिराणी रातारा दही दुधाची विक्री ग करण्या जाऊ बाजारा जाऊ
जाऊ बाजार कोळसाचे वाट भरा त्याला हिराणी राधारा दही दुधाची विक्री कर्ण जाऊ बाजार कोळसाचे वाट भरा त्याला हिराणी राधारा दही दुधाची विक्री कर्ण जाऊ बाजार कोळसाचे वाट भरा त्याला हिराणी राधारा दही दुधाची विक्री कर्ण जाऊ बाजार काय रे म्हटलं पेजा कार्य म्हटलं सुद्धा अरे आपल्या देवबाबांनी मोठी कामगिरी सांगितली कामगिरी होय तिने कोणती अरे 16 शस्त्र तिचे 60 गोपिका ताटपाट करून बसच्या बाजारात आले बघ अरे सुदामा हा. तुझी कामगिरी लय अवघड आहे बघ माझ्यान काय झपणार नाही काय तुझ्यान काय झेपणार नाही अरे माझ्या तर जमणार नाही बघ अरे तुझ्यात पण जमणार नाही होय. मग कामगिरी करणार कोण कामगिरी गेली पाहिजे बघ देवांचा हुकूम आहे होय. त्या जोडीचा इथं कोण हाय का अरे एवढ्या रात्री कुठून आणू जोडीचा बघ असेल अरे हाय जोडीचा हाय जोडीचा हाय जोडीचा हाय हाय. अरे पेंद्या जोडीचा हाय खरा हा. पण त्याचं नाव गाव हाय की नाही अरे वाकड्या होय. वाकड्या मग अरे तेवढा सरळ असून काम करू शकत नाही तर वाकड्या इथं काय अरे करणार सुदामा हा. ही वाकडी माणसं या कामात लय उशीर असतात बघ लय उशीर असतात मग. हाक मार हे काय म्हणतो माझे काय म्हणतोय? तूच मारला तर लवकर ये हो बघ मी एकच हाक मारण बघ ठीक आहे अरे हे वाकड्या अले तायले म्हटलं तुझा आम्हा लवकर ये, फार मोठी मजा आहे बघ बरं काय म्हणतोस काय होय. तुमच्याकडं मजा आहे मजा आहे बघ अरे मजा आहे म्हटल्यावर या आता वय लवकर ये बघ आलो बघ आलो हॅलो हे पहा आमच्या लाडक्या रसिक कलावंतांकडून आलेलं पारितोषिक संजय शंकर साळवी नयनेश सुरेश साळवी कुंदन साळवी शरद शांताराम साळवी आणि उदय शांताराम साळवी यांच्याकडून 501 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे तरी श्रीदेवी सोळजाई नाट्य नमन मंडळ देवरुख कोलेवाडी आम्ही आपले शतशारुणी आहोत धन्यवाद 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 हे तायले तू दाम्या तायले पेल्या हे तायले तू दाम्या तायले पेल्या गुलेला की तो गोवल धनाला गुलेला की तो गोवल धनाला गाय चुकली ती कपिला गाय चुकली ती कपिला जीव माझा हा कसा विचारला गाय चुकली ती कपिला जीव माझा हा कसा विचारला गाय चुकली ती कपिला जीव माझा हा कसा विचारला गाय चुकली ती कपिला जीव माझा हा कसा विचारला हे तायले तुझा म्या तायले बेट्या हे तायले तुझा म्या तायले बेट्या बोलेला की तो गोवल धनाला बोलेला की तो गोवल धनाला गाय चुकली ती कपिला गाय चुकली ती कपिला किंवा माझा हा कसा विचारला गाय चुकली ती कपिला किंवा माझा हा कसा विचारला गाय चुकली ती कपिला किंवा माझा हा कसा विचारला गाय चुकली ती कपिला किंवा माझा हा कसा विचारला तुझा आवाज येता कानी कसा फिरत होतो राणी कसा फिरत होतो राणी कसा फिरत होतो राणी तुझा आवाज येता कानी कसा फिरत होतो राणी कसा फिरत होतो राणी कसा फिरत होतो राणी ओ गाई गोर चारून वन वन फिरून गाई गोर चारून वन वन फिरून जीव लागला माझा घडीला
काल्या कपीला गायला ऐकलं बोलवतोय. रे वाकड्या, गाईला कसं बोलत असतोय? अरे गाईला कसं बोलवायचं असतं? अरे मग तुला म्हणून मी तच बोललो. तू अरे हे सुदामा, काय झालं? या वाकड्याची जीभ आहे ना ती आपल्यात तुला माहिती नाही? माहिती असं तर बोललास का? अरे तुला माहिती नाही? नाही. अरे माझी ही जीभ अरे हातल्या तटली आहे. कोचरी कोचरी. म्हणजे आई शपथ तुला माहिती नाही? नाही. अरे सुदाम्या, अरे काय सांगू तुला माझी गलबोल. वाकड्या, हा. अरे ह्या वयात बरोबर बाबांनो, आताला झालं म्हणून काय झालं? हा, हा. गलबोल करायची सोडणार आहे वय. गलबोल पहिली करायची, बाकी सगळं ठेवायचं बाजूला. बरोबर आहे. सुदाम्या, अरे काय सांगू तुला माझी गलबोल. अरे पहिला माझा अरे एवढा होता एवढा. अरे पहिला माझा अरे एवढा होता, आता हातभर लांब झाला. अरे तुला म्हणून माझा फोन. तो काय तेवढंच नाही. अरे माझा फोन आता माझ्यासारखा दांडगा झालेला आहे. वाकड्या अंगाचा झालेला आहे. माझ्या पोरग्याला बघितल्या बरोबर अरे माझी बाई मला म्हणायला लागली. काय म्हणायला लागली? काय म्हणायला लागली माहितीये? हा. अहो ह्याला पहिला उचला, ह्याला पहिला उचला आणि कुठं तरी नेऊन टाकून या. रे वाकड्या, लोकांना देव देव करून वळतात आणि तू साई लग्न टाकतोय. अरे कुठं म्हणजे काय विचारतो? अरे पोरग्याला कुठल्या तरी शाळेत नेऊन टाकून या. काय शाळेत नेऊन टाकून ये. अरे गुलामाला शाळेत न्यायचं करा, पण लय मोठा प्रॉब्लेम झाली. काय झालं? अरे ह्या पोल्याला शाळेत घ्यायचं करा. अरे पण गुलामाच्या शाळेचं कपडे शिवली नाही. अरे वाकड्या, मग काय केलं? म्हणून काय केलं? हा. अरे माझं शर्ट घेतलं आणि माझ्या पोरग्याला जाऊन घातलं. पोरग्याला जाऊन घातलं. अरे माझं शर्ट घेतलं आणि माझ्या पोरग्याला जाऊन घातलं आणि गुलामाची इन करायला गेलो तर काय? अरे गुलामाची इन करायला गेलो तर काय? गुलामान सतीच नाही घातली. अरे हे वाकड्या, अरे लहान पोरगा कोण कशाला बघतोय? अरे कुणी बघितलं नाही म्हणून काय झालं? पोरग्याला असं हलवीत दुलवीत चालायचं आहे का? ही लोक काय म्हणतील? ही लोक काय म्हणतील? वाकड्याचा पोर. असा हलवीत दुलवीत चालत गेला अजिबात चालणार नाही. अजिबात बदल चालणार नाही. अरे पोरग्याला सांगितलं अरे हे बाबू अरे तू चड्डी घाल. काय सांगितलं? अरे हे बाबू अरे तू चड्डी घाल. पोरगा एक नाही का दोन नाही. नाही, तुझं ऐकायच कबूल नाही. अरे पोरगा माझा ऐकायलाच कबूल नाही. आता म्हटलं काहीतरी करायला हवं. बरोबर आहे. पोरग्याच्या आईशीला फुलं बोलवली. काय? अगं हे वाचून दे. ए! वाकड्या, हल्ली ही नावं कोण जेवत नाही बाबा. अरे मी मुद्दामच ठेवलंय. म्हणजे कारण जेव्हा मी तिला बघायला गेलो होतो ना तेव्हा जरी माझी होती ना पसंती म्हणून लागा बरोबर नाव ठेवलं वाचन. तिच्या बाजूच्या आवाज दिल्या बरोबर वाचन ती हजर. वाचन ती लगेच हजर. वाचन तिने विचारलं काय अहो एवढ्या गडबडीने मला बोलवलं तरी कशाला? विचारणार. बाईला सांगितलं ह्या पोरग्याला शाळेत न्यायचा घाला. बरोबर आहे. पण तुला सद्दी घालायला तयार नाही. बाई म्हणाली एवढंच ना? अरे पोरग्याला अशी भीती दाखवते पोरगा पटकन घालायला चालली सद्दी घालून अरे दे. वाकड्या, पण काय रे भीती दाखवणार? अरे काय भीती दाखवणार माहितीये? अरे हे बाबू अरे तू सद्दी घाल. हा? काय म्हणाली माहितीये? अरे हे बाबू, अरे हे बाबू अरे तू सद्दी घाल नाही तर ही सगळी लोक तुझी मुंबई बघतील. म्हणजे भीती दाखवला. अरे मुंबई शब्दाची भीती बघितला नाही बघितला तो पोरगा माझा असा घाबरला. कसा घाबरला? पोरगा माझा असा घाबरला. अरे कसा घाबरला? अरे धावत बोलत घरात गेला आणि पटकन सद्दी घालून आला. म्हणजे मुंबई शब्दाला घाबरला. अरे मुंबई शब्दाला पटकन घाबरला. कच्ची पची पोलग्याच्या शाळेची तयारी केली. तयारी केली. मी आलीला गुन्हा धोला करलं पोतात नाही भाकली नाही तुकलं. पोलग्याला सांगितलं शाळेत जायच्या अगोदर तू इथं बाहेर खाल्यात उभा राहायचा. घरात उभं राहायचं. पोलगा गेला आणि खाल्यात जाऊन उभा राहिला. भाकली तुकडा खायला म्हणून मी घराकडे गेलो. बरोबर आहे. तर तुला माहितीच आहे काय? माझ्या घराच्या समोर 4 पैकी हायवे रस्ता जातो तो. तर त्या रस्त्या नाही ना 4 कॉलेजच्या पोळी चालल्या होत्या. किती? 4 कॉलेजच्या पोळी. हा. अरे पोळीना बघितल्या बरोबर माझ्या पत्त्यानं लगेच चालवणार. हुसकाला पोरगा तुझा. आई चमत माझ्या पोरग्याला लगेच चालवणार. या गावातल्या गोल्यागावच्या पोळी लोक मेकअप करून जातात तरी कुठं? बरोबर आहे. इचारपूस करायला करायलाच पाहिजे. आणि इचारपूस करायला म्हणून पोल माझा फुलं गेला आणि फुलं जाऊन पोलगीला त्या पोलीना पटकन प्रश्न विचारला. काय? अहो ताईनू तुम्ही जायच्या तरी कुठं? आणि पोलीनी काय सांगितलं? काय सांगितलं? अरे हे बाबू आम्ही हे सगळ्या पोली मिळून तिकडे मुंबई बघायला जायचं. मुंबई बघायला. अरे मुंबई शब्द ऐकला पोलगा माझा पलट घाबरला. घाबरला? आई शपथ घाबरला. काय केलं? अरे मुंबई शब्दाची पलट शब्द ऐकल्याबरोबर अरे पोलगा माझा असा घाबरला. कसा घाबरला? कुठं घाल करून घातला नव्हती ती पण लगेच खाली केला.
मुंबई शब्दाला परत घाबरला आणि पोलीला जाऊन काय सांगितलं ओ ताईनू तुम्हाला मुंबईच बघायची ना मग मला ना एवढ्या लांब जातावाय का चला ही बघा ना माझी मुंबई अरे पोल माझा डॅमेज असला तरी काय झालं अरे हल्ली कॉलेजला जाणारे अक्कल माशी पोली द्या माझ्या ह्या एवढ्या पोलग्याला ऐकणार आहे अरे पोलीने काय सांगितलं अरे हे बाबू आम्हाला एवढ्या भालक्या मुंबईला नाही जायचं आम्हाला मोठ्या मुंबईला बिल्डिंगवाल्या मुंबईला जायचं माझा पोल ह्या गप्पत झाला म्हणजे अरे पोलग्यान माझ्या काय सांगितलं हो ताईनू तुम्हाला बालक्या मुंबईला नाही ना जायचंय तुम्हाला मोठ्या मुंबईला जायचंय ना मग वाईट 5 मिनिटं थांबा ना वाईट 5 मिनिटं थांबा पप्पा माझ्या घरात भाकरी खायला गेले भाकरी खायला गेले तुम्हाला मोठी मुंबई दाखव अरे कशी बशी पोलग्याच्या शाळेची तयारी केली आणि पोलग्याला शाळेत घेऊन गेलो अरे शाळेत घेऊन गेलो आणि पहिल्याच दिवशी पोलग्याचं ऑपरेशन करून आलो अरे गुलामाने तुमच्या वेळेला मला समजतं अरे वर्गावर पहिल्या दिवशी बाई नुनूंचा तास बाई नुनूंचा बाईंचा अरे गुलामाने तगता अरे मोठी माणसं दिसली की पोलग्याला माझ्या अवजाव करायची सवय चांगले संस्कार आहेत तुम्हाला मी सोडलेलंच आहे सध्या सोडलेलंच आहे अरे वर्गात नवीन पोलगा दिसल्याबरोबर बाईने पण पटकन ठरवलं नाही काय या नवीन पोलग्याची परीक्षा घ्यायला हवी वाकड्या पहिल्या दिवशी जर पोलगा परीक्षेत पास झाला तर तुझ्याबद्दल शिकलं जाईल बाईनी परीक्षेला सुरुवात केला नाही आणि पोलग्याला माझ्या पहिला प्रश्न विचारला नाही काय विचारलं नाही माहितीये काय सांग पाहू बाबू तुमच्या घरात सगळ्यात लहान माणूस कोण अरे वाकड्या हा प्रश्न तर सोपा आहे अरे प्रश्न जरी सोपा असला तरी आताचा अवलान झालेला माझा पोल तो आता सदर जरी साधं सोपं उत्तर देणार आहे म्हणजे अरे पोलग्याने माझे उत्तर काय दिलं हो बाईनू आमच्या घरात सगळ्यात लहान माणूस म्हणजे माझा पप्पा अरे गुलामाने मी पण त्याच विचार करी माझ्या पाचचा माझा पोल माझ्यापेक्षा मोठा तरी कधी झाला बरोबर आहे बाईनी पटकन विचारलं नाही अरे हे बाबू तुझ्या घरात सगळ्यात लहान माणूस तुझा पप्पा कसं काय बरोबर आहे आणि त्याच्यावर पोलग्याने माझ्या काय सांगितलं तुम्हाला माहितीये काय ओ बाईनू मी माझ्या पप्पांना लहान का म्हणतो माहितीये कारण रोज रात्री झोपताना कधी रोज रात्री झोपताना ते मला एका कोपऱ्यात टाकतात आणि स्वतः मम्मीच्या कुशीत शिरतात काय सांगू तुला अरे मी गेलो झोपायला अंगावर घेतला बुलबुस आणि बुलबुसावर त्यांनी मांजरान घाण केला अरे मांजरान घाण केल्याबरोबर बुलबुस टाकला धुवायला आणि थंडी बरोबर घालाटला तर बाईच्या बुलबुसात शिरलो आणि बुलबुलचा चिल्ल्याबरोबर या अलार्म कोड पोलग्या लगेच बघितला सुदाम्या यात सगळं बाजूला लावू दे बरोबर आहे मला हिथं गलबलीन कशाला बोलवलं ना तुला बोलवला तुला सांगितलं ना माझी जीभ टोचली आहे ते आपल्या देवबापाने मोठी कामगिरी सांगितली बा देवबापाने कामगिरी आणि तिले कोणती वाकड्या 16 शस्त्र 308 गोपिका 60 मार्ग तुझा थोबाड बोलून काय झालं अरे बाई माणसाबद्दल कसं बोलायचं हा मला काय सांगतो 16 17 308 गौरानी काहीतरी ताट करे अरे थाट तुझे शृंगार करू ताट मात कमी म्हणजे मेकअप करू अरे मग त्या जाईनात का माझ्या बापचं काय जातं अरे बापड्या आपल्या देवांचा हुकूम आहे की गोकुळाचं दहीदूध हे गोकुळातच झालं पाहिजे अरे गोकुळचं दहीदूध हे गोकुळातच जायला पाहिजे बरोबर आहे अरे पण त्या गवड्याच्या पोरी आहेत तरी कुठं बापड्या बघ त्या काठीचे टोका का बघ आता चाललं कोणाच्या भोगाकडे ह्याच्या काठीला भोग नाव आहे बघशील ना शुभ्र पांढऱ्या त्याच त्या गवळ्याच्या बरोबर शुभ्र पांढऱ्या
त्याच्या गवळ्याच्या त्याच्या गवळ्याच्या पोरी सुदाम्या खरं सांग माझा घसा बसला शिवला पाडल्या हा. त्याच्या गवळ्याच्या पोरी होय घालवलं सगळं ते पाय मोडला अरे सगळं घालवलं काय झालं अरे शिवला पाडल्या थांब तुझं त्याच्या गवळ्याच्या अरे पोरी होय वाकड्या अरे मग गल्ला अगोदर नाही काय सांगायचं काय झालं यालाच फुल पॅन्ट घालून अरे नसतं हे वाकड्या हे कुठे भेटेल काय असलं कुठं भेटणार पण काय? नाही कारण तर बबुकुल्याचा आहे आईच्या पण हा. त्या गवल्याच्या पोली हा. सगळ्या नृत्य कवड्या आणि एक नुसता असा बुलडोजर अरे वाकड्या ही मावशी मावशी ती मावशी हा. तुझ्या आईची वाटची. तिला जर विचारायचं वाकड्या गडबड करू नकोस मावशी आहे ती शानी जर ती म्हणतात तिला वाकड्या. पुढे बोलवून घे काय म्हणतोस बाय. काय मी काय म्हणतो माहिती काय जागा लय कमी हा. जरा असती बोलव चालेल. आता आजोबा पुढे बसलेला हा, आहे गेलं तर दात त्यांचा खचात जाते तुला काय करायचं? अहो, ते आपली माणसं आहेत ती असं आहे का हा. असू दे कुचलं तर मग माझं मावशीला बोलवतं मग बोलव आणि मावशीला बोलवायला घाबरतोय वय हा? अगं ये पैसे बाबा माझा घाबरलं बाई काय प्रकार अरे वाकड्या म्हणतोस तरी काय अगं हे मावशी हे काय लटकत अरे वाकड्या याला लटकर म्हणतात ह्याला काय म्हणतात लटकर दल्ली ह्याला म्हणतात लटकर हा. तिथं ह्या पिच्याची नजर गेली पटकन अरे एखादा आज तू तसा अरे मावशी पुन्हा आल्याबद्दल नुसता जिबल्यात चालतोय असू दे, असू दे. आई चपट असू दे अरे ही मावशी बाजारात जाऊन काय इकते माहितीये काय शॅम्पू इकते शॅम्पू तुला माहिती ना काय? अगं हे मावशी बाजारात जाऊन तू कुठचा शॅम्पू विकतेस क्लिनिक प्लस बघ काय म्हणाली काय म्हणाली बाजारात जाऊन ती केलीत बघ ए, शॅम्पू ए, वाकड्या. प्लस गेलीच कुठे मग कुठला किल्लीत प्लस त्या घे तू चोलीत बघ आपल्याला समजत नाही तर एवढं अवघड बोलू नये अरे परवा शॅम्पू विकताना बघितला म्हणून बोललो ए, हिला विचारायचंय ना काय विचारतोय काय विचारायचंय गवळणू तुम्ही आलात कोठून आणि जाणार कोठे अरे लोकांची बाई ती कुठं पण जाय तुम्हाला सटला भानगडी करायची वाकड्या आपल्या कृष्णदेवांचा हुकुम आहे बघ कृष्णदेवाचा हुकुम आहे मेलो पाप करा तुम्ही आणि ते देवावर बिला फाला सुद्धा आता तुम्ही सांगता म्हटलं विचारा अगं हे मावशी तुम्ही आलेल्या कुठून आणि जाणार कुठं अरे वाकड्या आम्ही आल्या गोकुळातून जायच्या मथुरेला टाके तुझा दात घशात घालून काय झालं अरे एका बाई माणसात बाटव्या माणसाबरोबर बोलताना कसं बोलायचं कसं बोलायचं अरे ही मला काय सांगते काय सांगते आलेली म्हणते गोखल्यातलं हा. आणि जाणार मुतली बाजार आल्या गोकुळातून जायच्या मथुरेला हा, मग- अगं मावचे मथुरेचा रस्ता प्रतिबंध आहे मग आपल्याला म्हणतात तरी कोण मावशी मला ओळखला नाही नाही अगं हे मावशी अगं मीच तो अरे कोण तो अगं मीच तो अरे कोण तो 80 बापसाचा लेख आणि एकुलता ए, वाकड्या. अरे, कृष्णदेवाचा भोपड्या मावचे मी कृष्णदेवांचा बोबलिया मग आपल्याकडे कायदा आहे का पिच्या हिबा काही चालते मगात पासून इथं झोपून जे काय बघतोस ह्याच्यात तुझा काय फायदा आहे काय अरे वाकड्या मी कायदा विचारला कायदा कायद्यामध्ये देवांचा हुकुम देवांचा हुकुम हा. आपलीकडे आहे मावशी हुकुम कुठला सोलू सांग हे हिकडनं आम्ही सोलू सांगतो आम्ही सांगतो तू सांगशील हा. तू नको सांगू मी मधनं सोलतो जाऊ नको बाजारी घराते फिरू नये माघारी अडविल तुम्हा कृष्ण मुरारी तो नंदाचा गिरधारी गोकुळचे हे अनमोल धन कानिता कंसाच्या घरी हुकुम गोकुळचा नंद किशोराचा कायदा ऐकून घे या पेन सुदामाचा हुकुम गोकुळचा नंद किशोराचा कायदा ऐकून घे या पेन सुदामाचा हुकुम गोकुळचा नंद किशोराचा कायदा ऐकून घे
ह्याची आई काल भेटली होती. काय सांगित होती? अरे काय सांगित होती माहितीये? त्या माझ्या वडियार म्हणाला मांडीत एक भांडा शिल्लक ठेवला नाही. लोक सगळी भांडी नेतो आणि वाजवून फोडून गेले. सगळी मांडी रिकामी केला. अरे वाकड्या, त्या मावशीला जाऊन सांग आमच्या कायद्याप्रमाणे तुला खाली बसलंच पाहिजे. बघ ती उभी राहिली तर तुझं पाय दुखतात काय? मला आपल्याला कामगिरी करायला हवी. कामगिरी करायला हवी. म्हणजे त्या मावशीला फुलं बोलवायचे. मग काय घाबरतोय होय? ओके हे मावशी व्हायची बोला येईल. आता काय झालं? आल्यापासून बघतोय अगदी एकाचं घेते. मेरीच नाव म्हणतोय. मेरी पचपन अंगावर आली. मावचे माझं पण एखादं छोटूस नाव घे ना. तुझं नाव हा काय? तुझा चष्मा मा किती भाली आहे. अरे वाकड्या, अरे गुलाबा चष्मा घातला पण काचा कुठे टाकली? काय म्हणतोस काय? अरे काय झालं माहितीये? काय झालं? अरे काल गुलागला गेलेला ना, त्या माझ्या बैलांचा हुसकारा घालला. त्या सगळा धुरला माझा येऊन काचावर बसला. त्या काचा काढलेली झाल्या उकलशा टाकल्या होत्या त्या चुलीवरच राहिले. वाकड्या दिसते काय रे? अरे काय झालंय माहितीये? बिना काचाचं मला अजिबात दिसत नाही. पण असा दांडगा माणूस असला की पचकन जवळ त्याला घेतली. मावची माझं पण एखादं बोल नाव घे ना. तुझं नाव हा ऐका. खोक्याव खोका खोक्याव खोका खोक्याव खोका झाला खालचा खोका चपाटला असेल. खोक्याव खोका खोक्याव खोका खोक्याव खोका. मी तुझी मांजर आणि तू माझा बोका. बघितलंच? काय झालं? अरे मावची मला काय म्हणाली? काय म्हणाली? अरे सुद्धा अरे मावची मला काय म्हणाली? काय म्हणाली? काय म्हणाली? बोका म्हणाली. काय म्हणाली? बोका. सुधाम्या अरे मावची मला म्हणाली बोका. हे पण द्या. अरे मावशी मला म्हणाली बोका. आता तुम्ही दोघांनी जाऊन तिला अरे मेलं हे दांडक्या काय नुसतं हलवायला चाललं. अरे दांडक्या जाऊन तिला ठोका. अरे तुमच्या दोस्ताला बोका म्हणाली. दोस्ताला तुमच्या काही इंटरव्ह्यू आहे की नाही? म्हणजे काय? अरे मावशी मला बोका म्हणाली की नाही? आता मावशीचं मी पण नाव घेणार. वाकड्या तू नाव घे ना. तुला काय घाबरतोय? कशात आणलंय? शेपलातलं बांधून आणलंय. वाकड्या हे प्रत्येक नाव बांधतात. मग खुल्यासारखे विचारतात कशाला सांगत कशाला. म्हणून मी विचारलं. अरे असं नाव घेतो हं. चाटून खाण्यासारखं आणि उगलून पिण्यासारखं. ठीक आहे बघूया. तुम्ही पिती हो ना? हा पिणाला ती वाटून वाटून पिती हो ना. मावशी तू मला बोका म्हणालीस की नाही? आता मी पण तुझं नाव घेणार. माझं नाव मावशी सायाच्या पानाखाली ससा ठेवला झाकून. वाकडी आता सायचं तंत्र भेटलं. जल्ला चिंचचं भेटलं होतं पण त्याच्या खाली राहत नव्हतं. काय विचारतो? काय खुल्यासारखा विचारतो. सायाचं पान केलं चिंचचं केलं. ठेवलं हा? अरे भेटलं पण त्याच्या खाली टाकला. मावशी सायाच्या पानाखाली ससा ठेवला झाकून आणि तुझं नाव घेतो. ससा खाल्लं बघतो वाकून. काय बघतो म्हणजे काय विचारतो? अरे 8 दिवस झाले सशाला सायाच्या पानाखाली झाकून ठेवलेला. अरे त्याच्या पोटाला भूक लागली. तो हरियाणी शोधतो. हे मावशी आमच्या कायद्याप्रमाणे तुला खाली बसलंच पाहिजे. अगं पोरनो यांच्या कायद्याप्रमाणे नाही. आपण दमल्या म्हणून बसू. खाली जाऊन स्टेजच्या खाली बस पण एकदाची बस. हे मावशी गरमीचा दिवस आहे. सगळ्यांनी सुटसुटीत बसा. याचं वातावरण बिघडवून टाकलं. आपलं काम झाली ना? मग घ्या तुम्हाला म्हैशी. आपलं काम झालेलं आहे. ही कामगिरी देवबापानं सांगायला पाहिजे. मी फुलं होतो तुम्ही माझ्या मगनं वगैरे चालतं. मोहन मुरलीवाला भूल